सायंकाळी जे कार्यक्रम आहे हॉलमध्ये, त्याची तयारी सुरू झाली इथं. मार्केटमधून भाजीपाला आलाय, तो आता इथं अनलोड करतील. मार्केटमध्ये जायच्या आधी आमचे मॅनेजर शुभम भाऊ, जीजू आणि मार्केटमध्ये जाणारा स्टाफ भाजीपाला किती लागणार आहे, कोणकोणता लागणार आहे आणि काय बजेट आहे याच्यावर आधी चर्चा होते, डिस्कशन होते. त्याच्यानंतर मार्केटमधून भाजी आणली जाते. स्वयंपाकासाठी सायंकाळी लागणाऱ्या बाया पण यायचं आता सुरू झालंय. त्या पण भाज्या सगळ्या चिरायला घेतील. ही ग्राइंडर मशीन आहे. भाज्यांच्या ग्रेव्हीसाठी लागणारे सगळे मसाले जसे की काजू, शेंगदाणे, टोमॅटो, कांद्याचा मसाला, दहीवड्यासाठी लागणारी डाळ, मूग हलव्यासाठी लागणारी डाळ सगळं इथे ग्राइंड केलं जातं. लॉनमधल्या जेवणात मोठ्या प्रमाणावर जिथं ग्रेव्या असतात भाज्यांमध्ये, त्यासाठी ग्राइंडर मशीन हा या प्रोसेसमधला सगळ्यात मेन अप्लायन्स म्हणता येईल याला. तिकडे डिश पुसून ठेवल्या जातात, ज्यानंतर व्रॅप केल्या जातील सेंटर टेबलवर ठेवायच्या आधी. आत हॉलमध्ये अशी सगळी तयारी होती झालेली. सगळ्या चेअर्स लागल्या होत्या. हॉल पूर्ण क्लीन झालं होतं आणि लाइटिंग्स लागलेल्या होत्या. सायंकाळी आम्ही लावण्याच्या ट्युशनला गेलो होतो, कारण तिथं तिची बुक राहिली होती, ती घ्यायलाच गेलो होतो मॅमकडून. घरी जाताना विचार केला की एकदा घरवेलला त्याच्या बाबासोबत भेटून द्यावं जिममध्ये. त्याने कधी त्यांना जिममध्ये बघितलेलं नाहीये, तर त्याची रिॲक्शन आम्हाला पाहायची होती. बघितलं तर काउंटरवर ते बसले नव्हते. अंदाज लावला कदाचित पर्सनल ट्रेनिंग देत असतील कस्टमर्सला. पहिल्या जिममध्ये बघितल्या तिथे इथे नव्हते, त्याच्यामुळे आम्ही सेकंड फ्लोअरवर चाललो होतो.
घरबिलची रिॲक्शन हॅप्पी नव्हती. तो शॉक्ड होता की पापा इथं काय करत आहेत म्हणून, कारण त्यांनी कधी पप्पांना बाहेर बघितलेलं नाही आहे, घरीच बघितलेलं आहे. अभी घर जा रहे हैं हम लोग. सायंकाळचे 7 वाजले होते, त्याच्यामुळे लॉनमध्ये काउंटर लागलेली होती. पनीर मसाला, राईस, दाल तडका, पाणी, दही वडा, मूग दाल हलवा, असे काही जेवणाचं काउंटर लागलेले आहेत. ॲमेझॉनवर मला हा ड्रेस खूप आवडला होता, त्याच्यामुळे मी तो ऑर्डर केला. तो आज मला रिसीव झाला होता, तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कॉटनचा ड्रेस आहे, 3 पीस, पजामा, कुर्ती आणि ओढणी. रात्रीचे 10:30 झाले होते, तरी पण घरविलला काही झोप येत नव्हती. त्याची मस्ती सुरू होती इथं.
तर हा होता आजचा दिवस. कसा वाटला ना आजचा व्लॉग, प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बाय बाय, भेटूया नवीन व्लॉगमध्ये.